नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, की अशोक मामा टेन्शनमध्ये बसलेले असतात. तेव्हा प्रभूबाई अशोक मामांना म्हणतात, की "माझगावकर, खूप झालं आता. मला असं वाटतं, की तुम्ही पोलिसात तक्रार करा." तेव्हाच सातपुते म्हणतात, की "नाही, एवढ्यात नाही करता येणार, कारण 24 तासाच्या आत पोलीस मिसिंग केस फाईल नाहीत करणार." तेव्हा देसाई म्हणतात, की "त्या दिवशी राजबिहारी सांगत होता, की त्याच्या गावी 7 वर्षाची मुलगी हरवली. ती अजून सापडलीच नाही." यानंतर आपण दुसरीकडे पाहतो, की समा गौरीच्या बायकोवरून आलेली असते. ते ईश्वर काकांची बायको वरून पाहते. तर इकडे ईश्वर काका अशोक मामांसोबत फोनवरती बोलत असतात, की कुठेच पत्ता लागत नाहीये. पण तू घराच्या बाहेर पडू नकोस. मी अजून एकदा आजूबाजूला जाऊन नीट चौकशी करतो. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. तितक्यात ईश्वर काकांची बायको तिथे येते आणि ईश्वर काकांना विचारते, की कुठे चाललात? तेव्हा ईश्वर काका म्हणतात, मी खाली जाऊन येतो. तेव्हा त्यांची बायको विचारते, कशाला? संयमीला शोधायला? काही गरज नाही, आली आहे ती. तेव्हा ईश्वर काका खूप खुश होतात. ईश्वर काकांची बायको म्हणते, की ती नुसती आली नाही, एका मुलाच्या बाईकवरती बसून आली आहे. ईश्वर काका आश्चर्याने विचारतात, की कोण मुलगा? त्याच्यावर त्यांची बायको म्हणते, "मला काय माहिती, मला काही लांबून नीट दिसलं नाही. मला काही या मुलीची लक्षणे नीट दिसत नाहीत. स्वतःच्या उनाडक्या करत फिरायचा आणि दुसऱ्यांचा जीव टांगणीला लावायचा." यावरती ईश्वर काका रागावून त्यांना म्हणतात, की "अगं ये, तुझं ते जुनाट विचार आहेत ना, ते तुझ्याकडेच ठेव. अगं तिच्या क्लासमधला मित्र असेल, उशीर झाला म्हणून सोडायला आला असेल, इतकं सहज आहे ते." त्यावर त्यांची बायको म्हणते, "मी म्हणते, माणसाला उशीर भाव आज का? एरवी तुमचा मित्र लोकांना शहाणपण शिकवत असतो ना, मग स्वतःच्या घराकडे लक्ष नको का द्यायला? त्यांचं तरी काय चुकतंय म्हणा. आई-वडिलांचा धाक नाही आणि आडनीड वय, हातात पैसा असला की नको त्या मुलांची संगत लागते आणि पोरी वाया जातात." ईश्वर काका रागाने त्यांच्याकडे बघत असतात. त्या बोलत असतात, की "अहो, हल्ली मी रोज बघते नट्टापट्टा काय करते, उद्धटपणे काय बोलते. तुमच्या मित्राला सांगून ठेवा, मुलीला सांभाळायला अनुभव जरी नसला तरी या मुलीला लगाम घाला." तेव्हा ईश्वर काका म्हणतात, की "तुझ्या तोंडाला आधी लगाम घालणार." त्याच्यावरती त्या चिडून म्हणतात, की "तुम्ही काढा, तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रासारखीच मला मूर्खात काढा." त्यावर ईश्वर काका आश्चर्याने त्यांना विचारतात, की "मित्रासारखा मूर्खात काढा म्हणजे? तू काय जाऊन बोललीस का काय अशोकला?" त्यावरती त्या म्हणतात, की "थेट नाही बोलले, पण त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे." त्यावर ईश्वर काका डोक्याला हात लावून म्हणतात, "काय रे देवा, काय गरज होती तुला तिथे जाऊन बोलायची?" त्यावरती त्या म्हणतात, की "हेच, ते सुद्धा माझ्यावरती असे चिडले." त्यावरती ईश्वर काका म्हणतात, की "चिडला ना? चिडेल नाही तर काय करेल मग तो? तू त्याच्या नातीबद्दल काही पण म्हणशील आणि तो ऐकून घेईल." त्यावरती त्या म्हणतात, नका ऐकून घेऊ. आज मी बोलते, उद्या अख्खी सोसायटी बोलेल. माझे शब्द लिहून घ्या. तुम्ही आणि अशोक मामा ज्या मुलीचे गोडवे गातात ना, उद्या तीच मुलगी तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटते की नाही ते बघा." तेव्हा ईश्वर काका त्यांच्यासमोर हात जोडतात, त्यांना शांत बसायला सांगतात आणि तिथून निघून जातात. यानंतर आपण इकडे पाहतो, की सगळेजण खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात. तेव्हा दारावरची बेल वाजते. अशोक मामा जाऊन दरवाजा उघडतात. तेव्हा तिथे समा आलेली असते. अशोक मामा तिच्याकडे आनंदाने बघत असतात. तेव्हा समा घरात येते आणि त्यांना विचारते, की "काय झालं?" अशोक मामा तिला विचारतात, की "कुठे होतीस बाळा तू? कशी आहेस? तुला काही लागलं वगैरे नाही ना? उशीर का झाला तुला? मी किती फोन लावला तुला, तू फोन का नाही उचलला?" असं म्हणत ते म्हणतात, की "हरकत नाही, तू आधी आतमध्ये ये." तेव्हा सातपुते काका तिला बोलतात, की "एवढा उशीर झाला तुला?" त्यावरती समा म्हणते, की "अहो क्लास होता माझा." त्याच्यावरती सातपुते काका म्हणतात, की "अगं पण 7:00-8:30 वाजेपर्यंत तुझा क्लास संपतो ना?" तेव्हा समा म्हणते, की "अहो पण आज टेस्ट होती माझी आणि नेमका फोन डेड झाला माझा." तेव्हा प्रभू काकू म्हणतात, की "आणि आम्ही सगळे इकडे वेड्यासारखी वाट बघत बसलो आहे, काळजी करत आहोत." तेव्हा सातपुते काका म्हणतात, की "अगं पण दुसऱ्या कोणाचा तरी फोन घेऊन घरी फोन करायची काही पद्धत वगैरे आहे की नाही?" नंतर देसाई म्हणतात, की "अहो सातपुते, ते माझगावकर तिला शिस्त लावू शकले नाहीत. तुम्ही काय तिला शिकवताय? त्यांचं ते बघतील. त्याला आपल्याला उशीर होतोय." असं म्हणून सगळेजण तिथून निघून जातात. समा अशोक मामांना म्हणते, की "सॉरी, मला नव्हतं माहीत की तुम्ही एवढे पॅनिक व्हाल." तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, की "वाजले किती संयमी?" तेव्हा तू घाबरत म्हणते, की "एवढा काही उशीर नाही झाला आणि मुंबई तर या वेळेला सुद्धा गर्दी असते. लहान नाही मी." अशोक मामा तिला रागाने विचारत असतात, की "उशीर का झाला?" यावर संयमी म्हणते, की "मी तुम्हाला म्हटलं ना, टेस्ट होती." अशोक मामा बोलतात, की "कसली टेस्ट? प्रश्नपत्रिका दाखव." तेव्हा संयमी आश्चर्याने विचारते, की "काय?" अशोक मामा म्हणतात, "जा, पेपरवर प्रश्न लिहिले जातात ना, ती प्रश्नपत्रिका." तेव्हा संयमी म्हणते, की "त्याचा असा वेगळा पेपर नसतो, ऑनलाईनच टेस्ट असते." अशोक मामा म्हणतात, "अभ्यास करताना तर कधी दिसली नाहीस तू." संयमी म्हणते, "कारण होमवर्क देतच नाहीत आम्हाला." त्यावर अशोक मामा म्हणतात, की "आणि तुझं स्टडी मटेरियल? मी तुम्हाला म्हणालो ते बघा, ते सुद्धा ऑनलाईन येते." तेव्हा
अशोक मामा म्हणतात, की "दाखव, तुझं स्टडी मटेरियल कुठे आहे ते मला दाखव." संयमी घाबरत म्हणते, की त्याची लिंक फक्त क्लासमध्येच ओपन होते आणि ती विषय टाळत तिथून निघून जाते. यानंतर अशोक मामा भैरवीला फोन करून सांगतात, की संयमी घरी आलेली आहे. तेव्हा भैरवी अशोक मामाला म्हणते, की "पॅरेंट म्हणून तुम्ही किती कॅपेबल आहात ते अजून एकदा सिद्ध झालं." आणि ती म्हणते, की "2 दिवसात मी मुलांना घेऊन जाते. निदान त्यात तरी काही घोळ होऊ देऊ नका प्लीज." आणि ती फोन कट करते. यानंतर आपण पाहतो, की संयमी ईशा आणि इरासोबत बोलत बसलेली असते. इरा तिला म्हणते, "ताई तू कुठे होतीस? आम्ही सगळे तुझी वाट बघत होतो." तेव्हा संयमी म्हणते, "मी कॅफेमध्येच होते आणि नेमका माझा फोन डेड झाला." तेव्हा ईशान म्हणतो, "तुला माहिती आहे का आजोबा किती घाबरले होते?" त्यावर इरा म्हणते, की "आम्ही सगळेच घाबरलो होतो. तू कुठे हरवली असतीस तर?" तेव्हा समा म्हणते, "मी काय लहान आहे का हरवायला? मी ठीक आहे." त्यावर इरा म्हणते, "तरीही आम्ही सगळे घाबरलो होतो. तू नको जाऊस त्या कॅफेमध्ये." तेव्हा संयमी म्हणते, की "आणि मी जर कॅफेला नाही गेले तर?" असं म्हणत ती तिच्या बॅगमधून पेस्ट्री काढते आणि म्हणते, की "तुमच्यासाठी हे कोण घेऊन येणार?" तेव्हा इरा म्हणते, की "मला नको आहे हे सगळं." पण ईशान म्हणतो, "ताई तू जा ना, तू जा कॅफेमध्ये. माझी परमिशन आहे तुला, तू जा." आणि तो इराला म्हणतो, की "इरा तू घे ना." तेव्हा इरा म्हणते, की "नाही मला नको आहे." संयमी इराला विचारते, "का?" तेव्हा इरा म्हणते, की "ताई आजोबा खूप घाबरले होते आणि मला ते खरंच बघवत नव्हतं आणि काही बोलता येत नव्हतं. प्लीज नको जाऊस त्या कॅफेमध्ये." तेव्हा समा म्हणते की "आणि मी कॅफेमध्ये नाही गेले तर पैसे कसे मिळणार?" तेव्हा इरा म्हणते, "ते आजोबा बघतील ना." तेव्हा समा म्हणते, की "अगं पण इरा, मी त्यांना थोडीशी हेल्प केली तर काय प्रॉब्लेम आहे?" तेव्हा इरा म्हणते, की "अगं मग सांगून हेल्प कर, हवं तर मी सांगते त्यांना." असं म्हणून इरा अशोक मामांकडे जायला लागते. तेव्हा समा तिला थांबवत म्हणते, की "नाही इरा, प्लीज त्यांना कॅफेबद्दल काही सांगायचं नाही. कारण त्यांना जर कळलं तर ते माझ्यावरती चिडतील, मला ओरडतील आणि घराच्या बाहेरही पडू देणार नाहीत. आणि तुम्हाला चालेल का?" तेव्हा ईशान म्हणतो, की "नाही, अजिबात नाही." तेव्हा समा म्हणते, की "मग प्लीज तुम्ही त्यांना कॅफेबद्दल काही सांगू नका. मी त्या दिवशी तुम्हाला आईस्क्रीम आणलं, आज पेस्ट्री आणली, आता डोनट्सही घेऊन येईल." तेव्हा ईशान खूप खुश होतो. समा म्हणते, की "मला प्रॉमिस करा, मी तुम्ही त्यांना कॅफेबद्दल काही सांगणार नाही. प्रॉमिस." असं म्हणून म्हणून ती हात पुढे करते. ईशान म्हणतो, की "प्रॉमिस." पण इरा मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा समा इराला म्हणते, की "इरू." तेव्हा इरा नाईलाजाने संयमीला प्रॉमिस करते. आता यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पाहतो अशोक मामा देवासमोर हात जोडून उभे असतात आणि म्हणतात, की "देवा काय दिवस आलेत. पूर्वी घरातली शांतता खायला उठायची. आता घरातील शांतता ही वादळापूर्वीच्या शांतता वाटते. पोरांच्या चुका पोटात घालता घालता अजीर्ण व्हायची वेळ आली आहे. त्यात माझ्या नोकरीचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न. मुलं घरात असली की गोकुळ नांदतं असं म्हणायचे. हल्ली आमच्या घरात सर्कस झाले सर्कस. सगळेजण आगीवरून उड्या मारतायत. जरा बेल वाजली की दारात कुणीतरी भांडायला आलं असं वाटतं. देवा निदान आज तरी थोडीशी शांतता लाभू दे. आता तितक्यात दरवाजाची बेल वाजते. अशोक मामा दरवाजा उघडतात तर समोर सोसायटीमधील लोक आलेले असतात. सातपुते अशोक मामांना म्हणतात की "माझगावकर, कहर झाला, अतिशय कहर." देसाई सुद्धा म्हणतात की "अहो लहान आहे, लहान आहे म्हणून अतिशय उरावर बसायला लागले आहेत ते." तेव्हा अशोक मामा शॉक होऊन विचारतात की "कोण? मी लहान आहे?" तेव्हा प्रभूबाई म्हणतात की "तुम्ही नाही हो, तुमचा नातू." यावर अशोक मामा आश्चर्याने विचारतात, की "काय झालं?" तेव्हा देसाई रागाने म्हणतात, की "काय झालं? अहो सोसायटीतील सगळ्या गाड्यांचे टायर पंक्चर केले त्याने आणि सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये ते स्पष्ट दिसते." देसाई म्हणतात, की "बोलवा." आम्ही तर म्हणतो बोलवा त्याला आणि वेताच्या छडीने चांगलं बदडून काढा. आता अशोक मामा ईशानला जोरात आवाज द्यायला लागतात. यानंतर इकडे आपण पाहतो, की समा आणि रियांश बोलत असतात. संयमी रियांशला म्हणते, की "हसू नकोस. आमच्या घरात सायक्लोन आलंय. खूप मोठं भांडण झालंय. सोसायटीतील सगळी लोक घरी आली आहेत आणि आमचे हिटलर ऐकून घेत होते." देसाई म्हणतात, "माझगावकर सांभाळा तुमच्या त्या कार्ट्याला आणि जमत नसेल तर कोंडून ठेवा. पुढच्या वेळेस काय केली जाणार नाही." तेव्हा रियांश खूप हसायला लागतो. म्हणे, "माझगावकर सांभाळा तुमच्या त्या कार्ट्याला आणि जमत नसेल तर कोंडून ठेवा. पुढच्या वेळेस काय ते गय केली जाणार नाही." तेव्हा रियांश खूप हसायला लागतो आणि म्हणतो, की "अगं गाय नाही, गय असते ते गय." तेव्हा समा म्हणते, की "हां, तेच ते." आणि एका पॉइंटला कोणी काय बोलते ते सुद्धा कळत नव्हतं. तेव्हा रियांश खूप हसत असतो. संयमीत खूप चिडते आणि म्हणते, "काय फनी नाही." रियांश म्हणतो, "अगं हे सगळं करतात."
समा म्हणते, "माझ्या बाबांनी आणि काकांनी तर असं काही केलंच नसेल." तेव्हा रियांश म्हणतो, की "इम्पॉसिबल. केलं असेल, पण आजोबांपर्यंत ते पोहोचू दिलं नसेल." तेव्हा समा म्हणते, की "हां, कदाचित. कारण त्यांना या सगळ्याची सवयच नाहीये." रियांश म्हणतो, की "हां, आणि वय पण आहे ना, त्यामुळे जरा चिडचिड जास्त होते." तेव्हा समा म्हणते, की एजचा संबंध नाहीये रे. बाबा म्हणायचे ते असेच आहेत आधीपासून. म्हणजे त्यांना असं वाटतं, की त्यांच्या मुलांनी फक्त अभ्यास करावा आणि शांतपणे बसून राहावं. तुला माहिती आहे ईशान तर मॅड होईल. त्यांनी असं करायला लावलं तर. तेव्हा रेयांश म्हणतो, की ईशानच्या शाळेत काय गं तेव्हा संयमी म्हणते, "काय माहीत नेक्स्ट इयर अकॅडमीत आता." तर यावर रेयांश विचारतो, की "म्हणजे इरा आणि ईशान घरीच बसून राहणार आहेत? मग तर रोज एक नवीन कांड होणार." तेव्हा समा म्हणते, की "अरे म्हणून तर मी पैसे कमवते ना." तेव्हा रियांश विचारतो, की "पैशांचा इथे काय संबंध आहे?" तेव्हा समा सांगते, "म्हणजे मी त्यांना कुठल्यातरी हॉबी क्लासला टाकेल. ते बोर होत आहेत ना घरी बसून." तेव्हा रियांश विचारतो, की "आणि आता यावेळेस काय करणार?" कारण सांगणार आहे. तेव्हा समा म्हणते, "सांगीन काहीतरी." तेव्हा रेयांश म्हणतो, की "ओ, म्हणजे अजून एक खोटं कारण. एक काम कर, एक डायरी घे आणि त्यात काय-काय खोटं बोलायचं आहे, त्यात असं नोट डाउन करून ठेव." तेव्हा समा म्हणते, की "मलाही आवडत नाही असं खोटं बोलायला. खूप गिल्टी वाटतं मला. कधी-कधी असं वाटतं ना, की सगळं सांगून टाकावं." तेव्हा रेयांश म्हणतो, की "तू चिल कर. जरा काही सांगून टाकू नकोस. तुला कळतंय ना, की तू कशासाठी करते." तेव्हा समा म्हणते, की "मला माहिती आहे. आजोबांवरचा लोड कमी व्हावा म्हणून मी हे सगळं करते. बघूया आता." तेव्हा रेयांश अजून हसायला लागतो. तेव्हा समा वैतागून म्हणते, की "तू हसू नकोस." आता यानंतर आपण पाहतो, की ईश्वर काका आणि त्यांची बायको बोलत असतात. ईश्वर काकांची बायको वैतागून म्हणते, की "एक नंबरचा हट्टी आणि निगरगट्टा आहे तो ईशान. त्याला बघितलं की डोक्यात तिडीक जाते माझ्या. मी म्हणते असल्या दंगेखोर मुलाचा त्रास आपण का सहन करायचा?" तेव्हा ईश्वर काका त्यांना म्हणतात, की "आता नाही त्रास देणार तो, कारण अशोक खूप ओरडलाय त्याला." तेव्हा ईश्वर काकांची बायको म्हणते, की "नुसतं ओरडून काही फायदा नाही. चांगले 2 रट्टे द्यायला पाहिजे होते." मी तर म्हणते, की अशोक भाऊजींनी सांगाच, की त्या मुलाला हॉस्टेलला पाठवा म्हणून. तेव्हा ईश्वर काका वैतागून म्हणतात, की "काही काय बोलतेस गं?" यावर त्या म्हणतात, की "काही चुकीचं बोलत नाही. इतर लोकांची मुलंसुद्धा हॉस्टेलमध्ये शिकत नाहीत का? उलट इथे नको ते उपाध्यात करण्यापेक्षा तिथे चांगलं वळण लागेल त्याला आणि मस्ती केली तर चांगले रट्टे मिळतील, म्हणजे टाळ्यावर येईल तो. ते काय आणि नाही तुम्ही सांगाच अशोक भाऊजींना." तेव्हा ईश्वर काका म्हणतात, की "हो, मग हॉस्टेलची फी कशी भरायची?" तेव्हा ईश्वर काकांची बायको वैतागून म्हणते, की "मग वर्गणी काढून भरा म्हणावं. ही बँड सोसायटीमधून जाणार असेल ना, तर सोसायटीमधील आनंदाने देतील. मी सांगेल त्यांना." तेव्हा ईश्वर काका म्हणतात, की "काही नाही गं, परिस्थितीत अशोकला असं सांगणं म्हणजे मानसिक त्रास देणं असं आहे." तेव्हा ईश्वर काकांची बायको म्हणते, की "त्यांना मानसिक त्रास होतो आणि आमच्या मानसिक त्रासाचं काय? काल टायरची हवा काढली, उद्या खिडक्यांच्या काचा काढतील, त्याचं काय?" तेव्हा ईश्वर काका म्हणतात, की "अगं, या वयातील मुलं असं असतातच अशी. पोरगं लहान आहे, एकतर आई-वडील नाहीयेत, नवीन जागा आहे, मित्र नाहीत आणि या एजमधली मुलं जरा हट्टी असतात, तेव्हा तिथे शेफाली येते." ईश्वर काका म्हणतात, की "अनिष्ट पाठवा मी स्विचमध्ये बोट घालून दिलं होतं. झालं शॉर्ट सर्किट." तेव्हा शेफाली आश्चर्याने विचारते, की "बापरे! मग अशोक काकांनी काय केलं?" तेव्हा ईश्वर काका सांगतात, की "तेव्हा अशोक कुठे घरात होता. वेणू वहिनींचं बाहेरून माणूस बोलवला आणि सगळं ठीक करून घेतलं. अशोकला तर माहीत पण नाही आणि अमितला पण माहीत नाही." आणि म्हणतात, की "आता मला सांग, की आम्ही अनिशला पाठीशी घालायला वेणू वहिनी होत्या, पण आता त्या लेकराला पाठीशी घालायला कोण आहे बरं?" तेव्हा शेफाली म्हणते, की "पण पाठीशी घालणं हा पर्यायच नाहीये ना, त्याला नीट समजून सांगायला पाहिजे." तेव्हा ईश्वर काकांची बायको म्हणते, की "बोलल्या टीचर मॅडम बोलल्या. आता मला सांग, की समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं? त्यांनी केलेले उपद्व्याप डोक्यावर घ्यायचे?" तेव्हा शेफाली म्हणते, की "आई समजून घ्यायचं म्हणजे त्याच्याशी नीट बोलायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला समजावून घ्यायला हवं. म्हणजे शाळा, क्लास, अभ्यास त्यामध्ये मुलांची एनर्जी जाते. म्हणजे दिवसाला एक आकार येतो. ईशान असा रिकामा आहे ना, म्हणून हे सगळं उद्योग करतो. सर्वात आधी ना त्याची शाळा सुरू व्हायला हवी." तेव्हा ईश्वर काकांची बायको म्हणते, की "आणि शाळेची फी कुठून भरणार? आधीच आपले 50,000 बुडीत खात्यात गेलेत." शेफाली ईश्वर काकांना विचारते, की "बाबा, ते काकांच्या नोकरीचा कुठपर्यंत आलं?" तेव्हा ईश्वर काका काहीच बोलत नाहीत. आता यानंतर आपण पाहतो भैरवी तिची बॅग भरत असते. तेव्हा भैरवीचे आई-बाबा तिथे येतात. आता भैरवीचे बाबा तिला विचारतात, की "हे काय चाललंय तुझं?" तेव्हा भैरवी त्यांना सांगते, की "काही नाही, 2 दिवसांसाठी महाबळेश्वरला जातेय. ऑफिसचं काम आलंय." तेव्हा भैरवीची आई विचारते, की "मग हे कधी ठरलं?" तेव्हा भैरवी सांगते, की "आत्ता कॉल आला होता आई."
तेव्हा भैरवीची आई म्हणते, की "अगं, पण आम्ही इथे राहून काय करणार आहोत?" भैरवी म्हणते, की "काय करणार आहात म्हणजे उद्या परवा मुले येत आहेत. आपल्याला मेड शोधायची आहे घरी. आजूबाजूला जरा चौकशी करा ना प्लीज आणि 24 तासाची सापडली तरी चालणार आहे आपल्याला. तिच्याकडून छान घर स्वच्छ करून घे, बेडरूम छान आवरून घे. मुलं येण्याआधी रेडी झालं पाहिजे. त्यांना घर आपलंसं वाटलं पाहिजे. त्यांना प्लीज काही कमी पडता कामा नये." तेव्हा भैरवीची आई म्हणते, की "भैरवी तुला भीती वाटते का?" तेव्हा भैरवी म्हणते, "भीती कसली?" तेव्हा भैरवीची आई म्हणते, की "मुलांना काहीतरी कमी पडेल किंवा त्यांना आठवण येईल." तेव्हा भैरवी म्हणते, की "आई प्लीज, मी मुलांना एवढं प्रेम देणार, की त्यांना आठवण येणं तर दूर, ते त्यांना विसरून जातील." तेव्हा भैरवीचे बाबा तिला म्हणतात, की "अगं पण पल्लवी आणि अमित त्यांचं काय? त्यांना कशी विसरून जाऊ देशील? कितीही पैसा ओतलास तरी बापाची ऊब तुला नाही घेता येणार आणि आईचा त्यांच्या गालावरून खेळणारा हात नाही विकत घेता येणार." तेव्हा भैरवी थोडीशी विचारात पडते. आता यानंतर आपण पाहतो अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात, की "प्रयत्न चालू आहेत रे बाबा. जिथून माहिती मिळेल तिकडे जाऊन बघतोय. पडेल ते काम आणि मिळेल ती नोकरी." तेव्हा ईश्वर काका म्हणतात, "त्यापेक्षा मी काय म्हणतो अशोक, ज्या कामाचा तुला अनुभव आहे, किमान ज्या कामाची तुला आवड आहे, असंच काम निवड." तेव्हा अशोक मामा हसायला लागतात. ईश्वर काका आश्चर्याने अशोक मामांना विचारतात, की "काय झालं हसायला?" अशोक मामा म्हणतात, की "अरे बाबा, आवड आणि अनुभव या गोष्टी आता महत्त्वाच्या नाही आहेत. महत्त्वाचं आहे ते आपल्याला काम मिळणं. मग ते कुठेही असो. आपल्या सोयीनुसार आणि आपल्या आवडीनुसार जर काम शोधत बसलो ना, तर वेळ कधीच निघून जाईल." तेव्हा ईश्वर काका म्हणतात, की "बरोबर आहे तुझं अशोक." तेव्हा अशोक मामा म्हणतात, "त्यात ती बाई मुलांना घेऊन जाणार म्हणून सारखी धमकावत असते." अशोक मामा म्हणतात, की "भैरवी जर मुलांना घेऊन गेली, तर तुला नोकरीची काय गरज आहे?" अशोक मामा म्हणतात, की "पुढे काय होणार आहे हे आत्ताच कसं सांगता येणार? एक गोष्ट मात्र मी वेणूच्या आजारात शिकलो. आपण ठरवतो एक आणि घडतं काही भलतंच. त्यामुळे आता कशावरही अवलंबून राहायचं नाही. आपले प्रयत्न चालूच ठेवायचे." आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.